अधिवेशनासाठी अनेक मंत्री नेते नागपूरमध्ये असताना दोन टोळ्यांमध्ये टोळी युद्ध सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। नागपूरमध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये टोळी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे आणि दोन्ही टोळ्यातल्या गुंडांनी एकमेकांवरती रिव्हॉल्वर रोखून गोळीबार केलेला आहे। 15 डिसेंबरच्या रात्री MIDC डीमार्ट समोर हे टोळी युद्ध झाल्याचं कळतंय। परिसरातल्या वर्चस्वावरून गुंडांच्या टोळ्या आपापसात भिडलेल्या आहेत। योगेश आणि गोलू या दोन गुंडांनी रिव्हॉल्वर रोखल्याचा दावा केला जातोय। टोळी युद्धाचा प्रकार CCTV मध्ये चित्रित झालाय। घटनास्थळी परत येत पुन्हा एकदा त्या सगळ्याची पाहणी केली गेली। घटनेला 3 दिवस उलटले तरी अजूनही कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस पडदा टाकत असल्याचा आरोप आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, अधिवेशन सुरू आहे, सगळे मंत्री नेते नागपूरमध्ये आहेत आणि असा काहीतरी प्रकार नागपूरमध्ये घडतो। 3 दिवस उलटतात आणि त्यावर अजूनही कारवाई का होत नाही? नक्कीच हा गंभीर प्रश्न आहे की एवढे दिवस उलटल्यानंतर ही कारवाई का झालेली नाही। 15 आणि 16 डिसेंबरच्या मध्यरात्रीची ही घटना आहे आणि CCTV मध्ये गुंडांच्या दोन टोळ्यांमधील काही गुंड एकमेकांवर रिव्हॉल्वर रोखून एकमेकांना शिवीगाळ करताना दिसून येत आहे आणि एक दुसऱ्या CCTV मध्ये काही वेळानंतर घटनेनंतर पुन्हा काही गुंड त्या ठिकाणी येतात आणि अंधारामध्ये मोबाईलच्या उजेडामध्ये ज्या गोळ्या त्यांनी चालवल्या आहेत त्याचे जे रिकाम्या पुंगड्या असतात, रिकाम्या कव्हर्स असतात, तेही त्यांनी तिथून उचलून नेले। म्हणजे एका प्रकारे गुंडांनी तिथे येऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला। एकमेकांवर ते रिव्हॉल्वर रोखतात आणि नंतर कदाचित चालवलेल्या गोळ्यांचे जे काही रिकामे कव्हर्स आहेत तेही शोधून ते परत नेतात, म्हणजे पुरावा नष्ट करतात। आणि या दोन्ही गोष्टी CCTV मध्ये असतानाही पोलिसांनी अद्याप गुन्हा का दाखल केलेला नाही हा गंभीर प्रश्न आहे। MIDC पोलिसांपर्यंत त्या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आलेली होती, मात्र अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। हीच सध्याची मात्र सत्य परिस्थिती आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।